नमस्कार. राज्यातील एसबीआय खातेधारकांसाठी आणि पोस्ट बँक खातेधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जर तुमचं एसबीआय बँकेमध्ये खाते असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला 1 डिसेंबरपासून 50,000 रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. परंतु तुम्हाला आजच्या आज हा फॉर्म बँकेत जाऊन जमा करायचा आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. बघा, 1 डिसेंबरपासून सर्व एसबीआय खातेधारकांना आणि पोस्ट खातेधारकांना आनंदाची बातमी आहे. तर बघा, पोस्ट खातेधारकांसाठी आणि एसबीआय खातेधारकांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा, पोस्ट खाते आणि एसबीआय खाते हे सरकारी बँकेचे खाते आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत. या दोन बँकांवरती हे 50,000 रुपये सुरू करण्यात आलेले आहेत. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत. बघा, सरकारच्या दोन बँका आहेत. आता याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि पोस्ट बँक आहे. आता पोस्ट बँक भरपूर नागरिकांना माहिती असेल, याच्यामध्ये भरपूर नागरिकांचे खातेसुद्धा असतील, परंतु तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे आणि कुठे भरायचा आहे ते सुद्धा आलेलं आहे. तर अगदी सविस्तर बघून घेऊयात. परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला सुद्धा लगेच लाईक करून ठेवा. त्याच्याच पुढे बघू शकता, फक्त याच दोन बँकांवरती हे 50,000 रुपये सुरू झालेले आहेत. जर तुमचं एसबीआय किंवा पोस्ट खाते असेल तर तुम्हाला हे पैसे सुरू झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने सर्व सरकारी बँकांना मोठे लाभ सुरू केलेले आहेत. आता हे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला माहिती आहे, बँकेकडून भरपूर लाभ दिले जातात, परंतु सरकारचे जे लाभ असतात किंवा बँकेचे लाभ असतात तर ते सामान्य नागरिकांपर्यंत, ज्या नागरिकांना त्यांची गरज असते तर खरं तर त्याच नागरिकांपर्यंत हे लाभ पोहोचत नाहीत. परंतु सरकारने कोणत्या दृष्टिकोनातून हे लाभ सुरू केलेले आहेत तर ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा, सोबतच त्यांची जी रक्कम असते तर त्याच्यावरती जास्त व्याज मिळावे. सोबतच राज्यामधील सरकारी दोन बँक आहेत, तर याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि पोस्ट बँक आहे. तर या सर्व खातेधारकांना हा लाभ मिळालेला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. बघा, राज्यामधील नाही तर संपूर्ण भारत देशामधील काही नागरिकांना हे लाभ माहिती आहेत, परंतु काही नागरिकांना हे लाभ माहिती नाहीत. जर तुम्हाला हे लाभ माहिती नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा, तुमचे जर पोस्ट खाते असेल किंवा एसबीआय खाते असेल तर तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी मिळणार आहे. आता हा कोणतं ठिकाण आहे ते सुद्धा सांगणार आहे, परंतु त्यासाठी तुमचे खाते मेजर खाते असणे आवश्यक आहे. बघा, मेजर खाते, मायनॉर खाते हे खाते तुम्हाला माहिती असेल. आता मेजर खातं केव्हा असतं? ज्यावेळेस तुमचं वय 21 वर्ष पूर्ण होतं त्यावेळेसच त्याला मेजर खातं म्हटलं जातं. बघा, आणि तुमचं वय 21पेक्षा कमी असेल तर तुमचं मायनॉर खातं असतं. तर ते आपण शाळेसाठी किंवा आपल्या स्कॉलरशिपसाठी उघडलेलं खातं असतं. परंतु वय 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते खातं मेजर खातं होत असतं. त्याच्यामुळे तुमचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हाच तुम्हाला हा 50,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. परंतु तुम्हाला हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. आता हा फॉर्म कुठे मिळतो ते सुद्धा सविस्तर सांगणार आहे. तर बघा, हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे की या सरकारच्या बँकांकडून फक्त याच दोन खातेधारकांना 50,000 रुपये मिळणार आहे. तर बघा, तुमच्याकडे एसबीआय किंवा पोस्ट खातं असणं आवश्यक आहे. तुमचे खाते कमीत कमी 1 वर्ष अगोदर जुने असावे, म्हणजेच तुम्ही 1 वर्षांपूर्वी हे खातं खोललेलं असावं. बघा, याच्यामध्ये काही अटीसुद्धा आहेत. तुमचं खातं 1 वर्षांपूर्वी जुनं असावं, सोबतच ते खातं जॉईंट खातं नसलं पाहिजे, हे ते खातं सेपरेट असलं पाहिजे. जॉईंट खातं इथं चालणार नाही. सोबतच तुमचा आधार लिंकसुद्धा त्याच खात्यासोबत पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा त्याच खात्यासोबत पाहिजे. त्यावेळेसच तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे आणि तुम्हाला हा फॉर्मसुद्धा भरता येणार आहे. तर बघा, हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे याविषयीसुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हा फॉर्म तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी मिळणार आहे किंवा गावांमधील सुद्धा काही बँका असतात तर त्या बँकांमध्ये सुद्धा फॅसिलिटी दिली जाते. आता गावांमधील बँकांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा हा फॉर्म तुम्हाला मिळू शकतो. तर त्या फॉर्मसोबत तुम्हाला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड सोबतच रेशन कार्ड सुद्धा जोडून द्यायचे आहे, परंतु ओरिजिनल काहीही जोडून द्यायचं नाही.
तर त्याच्यासोबत झेरॉक्स जोडून द्यायचे आहे। आता आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड या 3 कागदपत्रांची झेरॉक्स जोडून द्यायची आहे आणि तो फॉर्म सुद्धा तुम्हाला पूर्णपणे फिलअप करून म्हणजेच भरून मॅनेजरला द्यायचा आहे। बँकेचे जे मॅनेजर असतात तर त्यांच्याकडे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। आता फॉर्म नाव काय आहे, आता हा फॉर्म कुणाकडे मागायचा, कसा मागायचा, आपण अगदी मुद्देसूद माहिती देत असतो। त्याच्यामुळे आज आपल्या चॅनलवरती 70,000पेक्षा जास्त नागरिकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे। बघा, त्या 70,000 नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी मुद्देसूद देत असतो। बघा, तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे 50,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे, परंतु सरकारची बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या 22,000पेक्षा जास्त बँका संपूर्ण भारतामध्ये आहेत। बघा, फक्त सरकारी SBI किंवा पोस्ट बँकेनेच ही सेवा का सुरू केलेली आहे। सर्वात मोठी बँक म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं, ज्या बँकेच्या 22,000पेक्षा जास्त शाखा आहेत अशी स्टेट बँक ऑफ इंडिया। त्यामुळे या बँकेवरती तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा विश्वास ठेवू शकतो। गव्हर्नमेंटची बँक आहे। आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांनी सुद्धा एक गोष्ट सांगितलेली असते की सरकारी गोष्टींवरती आपण सरकारी गोष्टींवरती विश्वास सुद्धा ठेवत असतो आणि ठेवलाच पाहिजे। ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे, त्याच्यामुळे यामध्ये चुकीच्या पद्धतीने काहीही घडत नसतं आणि तुमचे पैसे सुद्धा अगदी सुरक्षित राहतात। परंतु हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष वाट पाहावी लागेल। बघा, तुम्हाला हे जर पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष वाट पाहावी लागेल, त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच 1 डिसेंबरला फॉर्म भरला, लगेच तुम्हाला 5 डिसेंबरला हे पैसे मिळणार नाहीत। तर सरासरी तुम्हाला 1 वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल, त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं एक खातं असणं आवश्यक आहे। त्या खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। बघा, त्याच खात्यामध्ये दामदुप्पट सुद्धा होत असतं, परंतु विश्वासपूर्ण फक्त 2 बँक आहेत। गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे, भारतीय रिझर्व्ह बँक काय म्हणते की तुम्ही SBI असू द्या किंवा इतर बँका असू द्या, प्रायव्हेट सेक्टरमधल्या सुद्धा 2 बँका अत्यंत विश्वासू आहे। त्याच्यामध्ये HDFC बँक आहे आणि ICICI बँक आहे। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरी पण सेफ आहे, परंतु गव्हर्नमेंट बँकेमध्ये तुमचं खातं असणं आवश्यकच आहे। अन्यथा जर बाय चान्स कधी बँक बंद पडली किंवा तुमचे पैसे घेऊन पळून गेली तरी पण तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक खातेधारकाची जेवढी पण रक्कम असेल तर तेवढी रक्कम परत केली जाते। बघा, रिझर्व्ह बँक काय म्हणते की तुम्ही सरकारी बँकांमध्ये खाते खोला, बाय चान्स प्रायव्हेट बँकेमध्ये खाते खोलले आणि ते बँक जर पळून गेली, पैसे घेऊन तुमचे पळून गेली, तर तुमच्यावरती पूर्णपणे सरकार तुमची किंवा बँक तुमची मदत करू शकत नाही। परंतु तुम्ही जर हेच खाते गव्हर्नमेंट बँकेमध्ये खातं खोललं आणि बाय चान्स बँक बंद पडली किंवा तुमचे पैसे घेऊन पळून गेली तरी पण तुमचे पैसे परत केले जातात। परंतु रक्कम किती परत दिली जाते, तर तुमच्या खात्यामध्ये सरासरी बघा 10 लाख रुपये आहेत, तर त्या 10 लाख रुपयामधले सरासरी हे 5 लाख तुम्हाला दिले जातात। म्हणजेच 5 लाख रुपयापर्यंत गॅरंटी RBI घेते। सोबतच तुमच्या खात्यामध्ये 3 लाख रुपये असतील तर तुम्हाला थेट 3 लाख रुपये सुद्धा दिले जातील। त्याच्यामुळे 2 बँकांमध्ये तुम्ही खाते खोला आणि तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणाहून मिळणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे। तर बघा, सविस्तर माहिती आलेली आहे। बघा, हा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये तक्रार निवारण कक्ष किंवा मदत कक्ष या ठिकाणी मिळणार आहे। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, SBI असू द्या किंवा पोस्ट बँक असू द्या, त्या ठिकाणी तक्रार कक्ष असतो किंवा निवारण कक्ष असतो किंवा मदत कक्ष असतो, तर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म मिळणार आहे। तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे की आम्हाला मुदत ठेव खाते पूर्णपणे या खात्याचा फॉर्म पाहिजे। बघा, मुदत ठेव खात्यामध्ये तुम्ही जेवढी पण रक्कम ठेवणार त्याचे पैसे दुप्पट होत असतात। आता सर्वांना माहिती असेल किंवा काही नागरिकांना, काही खातेधारकांना हे माहिती नसेल, परंतु आतापासून 1 डिसेंबरपासून जो व्याज दर आहे तो सुद्धा अत्यंत वाढलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही मुदत ठेव खात्यामध्ये आपले पैसे ठेवले पाहिजेत, त्याच्यावरती व्याज सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत आहे। तुमची जर रक्कम 10 लाख रुपये, 5 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये असेल तरी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती व्याज मिळणार आहे। तर बघा, सर्व नागरिकांनी, सर्व खातेधारकांनी फक्त याच 2 बँकांमध्ये खाते खोलले पाहिजेत आणि आपले जे कष्टाचे पैसे असतात ते सुद्धा अगदी सुरक्षित ठेवले पाहिजेत। अन्यथा जरी तुम्ही दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे ठेवले तरी पण तुम्हाला खूप समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही जर 2 बँकांमध्ये खाते असेल
तर तुम्ही सरकारी बँकांमध्ये खाते खोलणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं प्रायव्हेट बँकेमध्ये खाते असेल तरी पण तुम्ही सरकारी बँकांमध्ये एकतरी खातं खोलणं गरजेचं आहे. प्रायव्हेट बँकेमध्ये खाते खोलू नका. गव्हर्नमेंटसुद्धा काय सांगत आहे की प्रायव्हेट बँकेमध्ये खाते खोलू नका. गव्हर्नमेंट बँका ह्या विश्वासू असतात, त्या जबाबदारी घेतात तुमच्या पैशाची सुद्धा आणि तुमची सुद्धा. बघा, प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये काही चांगल्या पण बँका आहेत, काही अशा बँका आहेत की त्या ठिकाणी सविस्तर माहिती मिळत नाही आणि ते पूर्णपणे चांगले व्यवहारसुद्धा आपल्यासोबत करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही SBI सोबतच तुम्हाला मी अजून 2 बँका सांगतो. पोस्ट बँक आहे, सोबतच ICICI बँक आहे, सोबतच हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कंपनी म्हणजेच HDFC बँक आहे आणि सोबतच तुमच्याकडे युनियन बँक आहे. या 5 बँकांमध्ये तुम्ही खाते खोला. सरासरी नवीन खाते खोलणार असाल तर SBI किंवा पोस्ट खाते खोला आणि जर अगोदर HDFCचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. बघा, सविस्तर माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. सोबतच कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.